नमस्कार, मी हर्ष दुधे आपल्या सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आहे। तुम्हाला माहिती आहे, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती देण्याचं काम करत असतो आणि माहिती ही बऱ्यापैकी खरी आहे आणि अधिकृतच्या जवळ जाणारी आहे हे पटल्यानंतरच मी ती तुमच्याशी शेअर करत असतो। त्याच्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट करत असाल तर मी तुम्हाला आवर्जून विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। या चॅनलचा एकमात्र उद्देश आहे विद्यार्थ्यांना, पालकांना योग्य आणि खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। विद्यार्थ्यांना ते शिक्षण घेत असताना विविध प्रकारच्या शैक्षणिक घडामोडींची माहिती योग्यरित्या पोहोचली पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांना विविध प्रकारच्या ज्या अडचणी, समस्या येतात त्याचा कुठंतरी या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या समस्या सुटल्या पाहिजे। त्याचप्रमाणे शिक्षण झाल्यानंतरसुद्धा उत्तम रोजगाराच्या, करिअरच्या, नोकरीच्या संधी त्यांना मिळाल्या पाहिजे। या सर्व उद्देशातून मी हे चॅनल सुरू केलं आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला आग्रहाची विनंती करणार आहे की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला शालेय शिक्षण असेल, उच्च शिक्षण असेल, तंत्र शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, CET सेलकडून घेतल्या जाणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा असतील, त्यांचं वेळापत्रक असेल, कॅप राऊंड असेल, शिष्यवृत्तीची प्रक्रिया असेल, अशी सर्व माहिती देण्याचं काम करणार आहे। तुम्हाला एकच करायचं आहे, ही माहिती मिळवायची असेल ती अतिशय एकदम मोफत आहे। एकच करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की CET सेलनी आगामी जी 2024-25 शैक्षणिक वर्ष आहे त्याच्यामध्ये जवळपास ज्या अभ्यासक्रमांना CET होणार आहेत त्या अभ्यासक्रमांचं CET वेळापत्रक हे टेंटेटिव्हला महत्त्व आहे। संभाव्य ज्याला म्हणतो ते संभाव्य वेळापत्रक हे जाहीर केलं आहे आणि त्यानुसार आता कारवाईसुद्धा होत आहेत। काही ठिकाणी ऑलरेडी हे अर्ज भरण्याची, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। CET सेलने त्यासाठी एक त्यांची नवीन वेबसाईट लॉन्च केली आहे। त्याच्यावर तुम्ही जाऊन रजिस्टर करू शकता आणि तुम्हाला जी एकदा रजिस्टर तुम्ही झाले तर तुम्हाला ज्या CETला अप्लाय करायचं आहे त्या CETला तुम्ही अप्लाय करू शकता। त्याच्यामुळं ही खूप चांगली बाब केली आहे। त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्ही वन्स CETला काय करतं, CETमध्ये बरेचसे विद्यार्थी आपले रिपीट करतात की मला यावर्षी चांगलं कॉलेज मिळालं नाही, मला पुढच्या वर्षी चांगलं कॉलेज मिळायचं आहे। तर अशावेळी यंदापासून अशी पद्धत आहे की एकदा तुम्ही रजिस्टर केलं तर तुमचं ते रजिस्ट्रेशन हे कायमस्वरूपी राहणार आहे। म्हणजे तुम्ही जी माहिती भरताना नाव, गाव, पत्ता, जन्मतारीख सगळी जी माहिती आहे ना ती तुमची ती माहिती तशीच राहणार आहे। म्हणजे यावर्षी तुम्ही जर रजिस्ट्रेशन सगळी माहिती भरली आणि नोंदणी केली आहे आणि तुम्हाला यावर्षी नाही प्रवेश मिळाला, तुम्हाला असं वाटलं की आता पुढच्या वर्षी आपल्याला ही प्रवेश घ्यायचा आहे तर पुढच्या वर्षी CET द्यायची आहे, तर पुढच्या वर्षी तुम्हाला फक्त ज्या CET द्यायची आहे तिथे क्लिक करून तुम्हाला त्या CETचं प्रवेश शुल्क आणि हे भरून कारवाई करायची आहे। कारण की तुमची माहिती ऑलरेडी फिट राहणार आहे, तुम्हाला सतत दोनदा नोंदणी करण्याची गरज पडली नाही। हे एक महत्त्वाचं त्याच्या अनुषंगाने घेतलं आहे। तुम्ही जर बघा तर CET सेलने नवीन वेबसाईट सुरू केल्यापासून भरपूर अपडेट टाकले आहेत। त्यांनी आगामी प्रवेश परीक्षांची माहिती दिली आहे। त्यातच एक महत्त्वाची असणारी म्हणजे 5 वर्ष लॉ, बरोबर 5 इयर्स लॉ विधी ज्याला अभ्यासक्रम म्हणतो। अनेक विद्यार्थी 12वी नंतर प्रवेश घेत असतात आणि अनेकांचा तो आवडीचा विषय आहे। त्याच्यामुळे साठी बरेच विद्यार्थी हे अर्ज करतात। मात्र दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होते की प्रवेश प्रक्रिया फार उशिरा सुरू होते, मग प्रवेश होत नाही, मग कुठेतरी कोणीतरी न्यायालयात जातं, त्याच्यामुळे प्रवेश प्रक्रिया थोडी लांबते किंवा हे सगळं असे त्याच्यामध्ये घटक आहेत सगळे असे सगळे। तर त्याच्यामुळं ह्या ज्या सगळ्या प्रवेश परीक्षा आहेत सगळ्या ह्या आणि ह्या एक व्यवस्थित आत्ता तातडीने होत, म्हणजे काय त्याला काय म्हणून आपण एक लवकरात लवकर होऊन त्याची नोंदणी प्रक्रिया सुरू होऊन त्या परीक्षा लवकर होऊन निकाल लवकर लागणार असं चिन्ह दिसतं आहे। त्याच्यामुळेच जी लॉ 5 वर्षाची CET आहे त्याची टेंटेटिव्ह डेट ही 3 मे ही डिक्लेअर केली आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे तुम्हाला नोंदणी करता येणार आहे ती म्हणजे 18 जानेवारीपासून। 18 जानेवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीमध्ये जे विद्यार्थ्यांना लॉच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे 5 वर्षाच्या, त्याला आपण इंटिग्रेटेड लॉ असं म्हणतो। 5 वर्षांनी त्याला भरपूर विद्यार्थी हे उत्सुक असतात प्रवेश घेण्यासाठी। त्याच्यामुळं अनेकांना अर्ज मिळत नाही, म्हणजे प्रवेश मिळत नाही आणि CET देऊनसुद्धा, मार्क्स देऊनसुद्धा अनेकांना प्रवेश मिळाला नाही। म्हणजे मी अनेक सांगू शकतो याच्यामध्ये की चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जर प्रवेश पाहिजे असेल तर तुम्हाला चांगलेच त्याच्यामध्ये गुण मिळवावे लागतात। त्याच्यामुळं ह्या CETला एकूणच बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागा जर बघितल्या तर विद्यार्थी आणि हे समसम प्रमाणात आहे। पण जर चांगले कॉलेजेस आहेत तिथे जर प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला चांगलेच गुण मिळवावे लागतात।
तर ह्याच 5 वर्ष लॉची आता जी नोंदणीची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती 18 जानेवारीपासून ते 18 फेब्रुवारी अशी 1 महिन्याच्या कालावधीसाठी राहणार आहे. कदाचित त्याला पुढे मुदतवाढ मिळेल न मिळेल तो पुढचा भाग झाला, पण त्याची रजिस्टर प्रक्रिया ही 18 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि 3 मेला ही परीक्षा आहे. तर जे विद्यार्थी 12वीला आहे आणि ज्यांना कुठंतरी लॉमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी फार महत्त्वाची माहिती आहे ही. त्याचं जे परिपत्रक आहे ते ब्राउशर जे आहे ते CET सेलने आजच वेबसाईटवर टाकलं आहे. त्याच्यामुळं तुम्ही जर बघितलं नसेल तर आवर्जून बघा. तुमच्या माहितीसाठी मी ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकणार आहे. व्यवस्थित त्यांनी ब्राउशर पण केलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे की जे ॲप्लिकेशन फॉर्मची डेट आहे ती 18 जानेवारी ते 18 फेब्रुवारी असणार आहे. जे हॉल तिकीट जे डाउनलोड करतात तुम्ही त्याची तारीख ही काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल. टेंटेटिव्ह डेट ही 3 मे ही अशी आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही ब्राउशर हे आता माझ्याकडं आहे, हे डाउनलोड मी केलं आहे. तुम्हीसुद्धा डाउनलोड करू शकता 5 वर्षाचा लॉ इंटिग्रेटेड कोर्सचा. आणि त्याची सर्व याच्यामध्ये काय कोण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, काय क्रायटेरिया सगळ्यांची माहिती द्यायची आहे. तुम्ही एकदा काय होतं बऱ्याचदा विद्यार्थ्यांना फक्त रजिस्ट्रेशन करतात आणि ते ब्राउशर पूर्ण वाचत नाही. त्याच्यामुळं मग अनेक अडचणी पुढे निर्माण होतात. त्याच्यामुळे तुम्ही जर अर्ज करणार असाल या लॉच्या 5 वर्षासाठी तर एकदा ब्राउशर व्यवस्थित वाचा. त्याचे अटी नियम काय आहे ते तुम्ही वाचायला हवेत. तर अशा प्रकारे हे सुरू केलं आहे. चांगली हे आहे. तुम्ही कुठल्या टाईपच्या कॅन्डिडेटमध्ये बसतात ते महत्त्वाचं आहे. बघा इथं इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असतो कॅन्डिडेट टाईपचा तो तुम्ही आवर्जून वाचायला हवा. बघा टाईप A, टाईप B, टाईप C तुम्ही कुठल्या प्रकारचं कॅन्डिडेट आहे ते महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला जिथे पर्यायातून निवडायचं आहे. त्याच्यामुळे हे सगळं एकूणच महत्त्वाचं आहे. OMS विद्यार्थ्यांसाठी दिलं आहे माहिती. तर अशी ही सगळी माहिती बऱ्यापैकी दिलेली आहे. तुम्ही जर राखीव प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्ही आत्तापासूनच सगळे जे प्रमाणपत्र आहेत लागतात आपल्याला ते प्रमाणपत्र काढून ठेवा. प्रक्रिया सुरू करा. ऐनवेळी खूप घाई गडबड होते, अडचण होते. दरवर्षीचा हा एक मी पाहतो आहे, मी गेल्या 8 वर्षापासून हे बघतो आहे. सगळं फार धावपळ होते. त्याच्यामुळे हे तुम्ही आत्तापासूनच सगळी प्रोसेस हे चालू करायची आहे. लॉ 5 वर्षासाठीची ही माहिती आहे. सगळी माहिती दिली आहे. महत्त्वाचं एक म्हणजे शुल्क 1000 रुपये शुल्क हे ओपन कॅटेगरी आणि EWSसाठी आहे. तर 800 रुपये शुल्क हे राखीव प्रवर्ग म्हणजे SC ST OBC NT या सर्वांसाठी VJ या सर्वांसाठी हे 800 रुपये आहे. राखीव प्रवर्गासाठी 800 रुपये सगळ्या आणि खुल्या आणि EWSसाठी हे 1000 रुपये कॅन्डिडेटचं शुल्क आहे. आणि विद्यार्थ्यांना 18 जानेवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत 5 वर्षाच्या लॉसाठी ही नोंदणी करायची आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती बघितली तर टफ असतं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून करा. त्याच्यामध्ये प्रश्न कसे असतात, काय कसे असतात अशी सर्व माहिती ब्राउशरमध्ये दिली आहे. तुम्ही ते एकदा ब्राउशर वाचावं सर्वांनी अशी मी तुम्हाला विनंती करेल. आणि CET बाबत तुम्हाला काही कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल, कुठल्या कॉलेजबद्दल माहिती हवी असेल, काही प्रोसेसबद्दल माहिती असेल, काही कसलीही माहिती असू द्या ॲडमिशन प्रोसेसची ती तुम्हाला माहिती हवी असल्यास मला आवर्जून तुम्ही विचारू शकता. आणि ते मी आवर्जून तुम्हाला दरवर्षी हे नेहमीप्रमाणे सांगत असतो. तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तेवढ्यासाठी. आणि तुमचे जे प्रश्न असतील, शंका असतील, समस्या असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून विचारायचे आहे. कुठल्याही CET बाबत तुम्ही विचारू शकता. लॉ 5 वर्षासोबतच कॉलेज सगळी माहिती तुम्ही विचारू शकता. टेलिग्रामवर सुद्धा माझं जर्नलिस्ट हर्ष दुधे म्हणून एक चॅनल सुरू केलं आहे, ते सुद्धा तुम्ही मी जॉईन करू शकता. तर अशाच प्रकारच्या नाविन्य शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी भेटत राहू. आवर्जून लोकांना या चॅनलबद्दल माहिती सांगा. 12वीचे विद्यार्थी असेल तर आवर्जून आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.